घरच्या घरी चटपटीत चना चाट मसाला कसा करायचा ही रेसिपी शेअर करणार आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी इथे मी 1 वाटी भिजवलेले चणे घेतलेले आहे। 1 वाटी भिजवलेले चणे कुकरमध्ये टाकून त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून अर्धा चमचा मीठ टाकून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेऊ। आता एका वाटीमध्ये 1 चमचा मिरची पावडर, चिमूटभर हळद, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळे मीठ, 1 चमचा गरम मसाला। आता यामध्ये 2 चमचे पाणी ऍड करून मिक्स करून घेऊया। चना चाट मसाला करण्यासाठी आपला मसाला तयार आहे। आता पॅन मध्ये 2 चमचे तेल ऍड करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून तयार केलेला मसाला ऍड करून तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आहे। त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेले चणे टाकून हे फ्राय करून घ्यायचे। फ्राय केलेले चणे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 1 बटाटा शिजवून घेऊन तो मॅश करून टाकायचा। 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टमाटर, 1 वाटी बारीक चिरलेली काकडी आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून सर्व मिक्स करून यावर थोडा लिंबू पिळून घेऊन नंतर वरून बारीक शेव गार्निश करायची आहे। आपला चटपटीत चाट